लाडक्या रसिकांनो, मी जास्त वेळ तुमचं घेणार नाही, फक्त 2 मिनिटं। राजेधिराज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या तसेच समता, स्वतंत्रता, बंधुत्वता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, आज ज्या राजेधिराज तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो व एक वेळा माझ्यासोबत आपण एक नारा लावावा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, आजचा नाटकाचा प्रयोग जे आहे, भलतच घडलं वेळेच्या भरात। ते कसं घडलं त्याचा अनुभव आपण घ्यावा, शांततेने नाटकाचा आस्वाद घ्यावा। व एक बोलतो तुम्हाला, आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज माझ्या शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी ही जाहीर केलेली आहे। पण आपल्याला सरसकट कर्जमाफी पाहिजे नव्हती, पण सरसकट हे कर्जमाफी दिलेली नाही आहे। 25-26 मध्ये आपला शेतकरी जो बांधव आहे, चालू जो खातेदार आहे, तो सर्वात जास्त यावेळेस नुकसानग्रस्त झालेला आहे। त्या चालू शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून वंदनीय बच्चू कडू साहेब हे 15 तारखेला जे शेतकरी नेते आहे महाराष्ट्रातले, त्यांना सोबत घेऊ 15 तारखेला मीटिंग घेईल आणि आमच्या चालू शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात येईल। मित्रांनो, मी जास्त न बोलता आपण शांततेने सर्व शांत राहू, कोणीही कल्ला न करता, कोणता दंगा न करता आपण शांततेने नाटक बघावं हीच मी आपल्याला विनंती करतो। तसेच या नाटकातले कलावंत व या मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांचं नाव घेणं मला थोडस अवघड जाईल, तरी नाव न घेता सर्व मान्यवर व या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मला बोलण्याची संधी दिली व यांचे मी खूप खूप आभार मानतो व यांना वंदन करतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।